मित्रांनो आता हे गुरं सोडले चरायला घ्यायचे. नमस्कार मित्रांनो, आता मी तळ्यावर आलोय. तळ्यावर आपण परवा दिवशी जी काटवणातून मोटर आणली होती ना, तर ती काल तळ्यावर टाकली. काल मी पंढरपूरला गेलो होतो, तर त्याच्यामुळे पप्पानी भाई यांनी मोटर टाकली. तर मला वाटतं बहुतेक हे बघा इथंच मोटर आहे आपली तळ्यावर. आपली एक मोटर पलीकडल्या साईडला आहे जी आपल्या घरापासल्या शेतात जाते, आणि इथं जी हे पाईप संपवतं इथं पाण्यात मोटर आहे बरं का. तर ही मोटर आपल्या तळ्याकडच्या शेतात आपला गहू भिजवायला पाणी जाणार आहे. तर मोटर चालू केली. आता फक्त ॲटो टाकतो, जे टेस्टसाठी चालू केली होती. आता ॲटोचं बटन इकडे चालू केलं आहे, झालं ओके. तर काल मी पंढरपूरला गेलो होतो, त्याच्यामुळं पप्पा आणि भाई यांनी चालू केलं होतं. तलाव बघा किती मोठा भरलेला आहे, पण उन्हाळ्यात ह्याचं पाणी कमी होतं कारण की सगळ्या मोटरच आहे त्याच्यावर. हे बघा ह्या कोपऱ्यापासून त्या उसाला पावसाळ्यात पाणी टच होतं बरं का. म्हणजे तसं पाणी, एवढा मोठा तलाव, पण उन्हाळ्यात ह्याचं पाणी कमी होतंच. आपली ही देवशयनी ना, तर हिची मुहूर्की तुटली बरं का. मग तिला आपण गळ्यात बांधलेलं 5-6 दिवस झाले त्याची मोरची तुटलेली. आता आपल्या एका बोरचं पाणी आहे ना, तर ते आपल्या मोसंबीच्या शेतात आहे गहू भिजवायला. आता दिवसाची लाईट आहे ना, तर सगळं भिजणं दिवसाच्या लाईटमध्येच पूर्ण करून घ्यायचं आहे. इकडं खिल्लेरीला चरायला बांधलं आहे आपल्या डाळिंबाच्या शेतात, आणि एकटीला चरायला बांधलं आहे. तिचं पिल्लू पण घरी, आणि तिला सध्या सोबत कोणी नाही, थोड्या वेळाने जरशा गाय येतील सोबत. मित्रांनो आता हे गुरं सोडले चरायला. चले राणी त्या दिवशी अशीच उशिरा राहिली होती, आणि ह्याच्यातलं कोणीच हरण्याला मारत नाही, फक्त राणी हरण्याला मारती. राणी तेवढी हरण्याला मारती. काय विषय असतो, गुरांचं पण कोणासोबत जमतं कोणासोबत जमत नाही असं होतं. म्हणजे काय गुरं आता गौरव कोणालाच मारत नाही, पण वृंदाला मारतो, आणि स्टायलिन सगळ्याला मारते, फक्त वृंदाला घाबरते. असं राहतं ते गुरामध्ये. कोणाचं कोणासोबत जमतं असं नाही. म्हणजे प्रत्येकजण आपल्यापेक्षा छोट्या गुराला मारायचा प्रयत्न करतो. म्हणजे असं मुद्दा म्हणून नाही, कधी वरी गाठल्यावर असं खाण्यासाठी कॉम्पिटिशन असेल, चालण्यासाठी, तर मग मारामारी होते. आपले गावरान गुरं तर गेलेच चरायला. आता बैलांना बाहेर बांधतो घास खायला टाकायला. त्यांना घास आणून ठेवला आहे. फक्त सरजा बांधच राहिलाय, सरजेचा घास तिथं खाली ठेवलाय. बाकी 2 बैलांना तर घास खाली टाकलाय. सरजा थांब ना, अलीकडे चल. हे सरजा माग सरक माग सरक. आता ह्याला घास खाली टाकलाय. ह्याला काय होतं, जरा 2 साईडने बांधावं लागतं सरजेला. तर मित्रांनो हे शेवटच्या साऱ्यात पाणी चाललंय. हवाला गहू आहे ना, एका दिवसात भिजायचा होतोय, म्हणजे झालं भिजायचं. आता 3:30 वाजलेत, गहू भिजायचा होतो 15 मिनिटात. कारण पलीकडचा छोटा सारा पण भिजलाय, हे शेवटचा सारा आहे, हा पण एकदा कडीला गेला ना मग भिजायचंच झालं. म्हणजे हा गहू भिजायचा झाला, एका दिवसात भिजलाय. आता पप्पा म्हणले की गाजर भिजवायचे आहेत, तर मग आता गाजरात पाणी लावतोय, आणि थोड्या वेळाने म्हणजे आता जावंच लागेल पाणी लावायला. चला मित्रांनो आता हाऊत भरून घेतो. हे तर एक 10 मिनटं पाईप धरतो. 10 मिनटाच्या आत तर हाऊत भरून जाईल. मग तुम्ही म्हणता गाजर भिजवताना हाऊत धुणार होता ना, पण आता आपण ह्याच्यात मासे सोडलेत ना, मासे भरपूर मेलेत, पण एक 10-12 मासे आणखीन शिल्लक आहेत हौदात. तर त्याच्यामुळं आता हाऊत भरेपर्यंत मी इथंच थांबणार आहे, नाही तर मासे बाहेर जातील. मग त्याच्यामुळे आता गाजर भरताना हाऊत धुवायचं नाही, कारण की मासे आता गोळा कसे करू ह्याच्यातले, आपल्याकडं तर जाळी वगैरे काही नाही, पण ते मासे गोळा करता येत नाहीत. म्हणून आता हाऊत धुवायचा नाही. मासे नसते ना, तर मी आता गाजरं भिजवताना 100% हाऊत धुणार होतो, कारण की आता आपल्याला गाजरं भिजवायचेच. गाजरं आलेत पण चांगले. बघू आता भावाचं काय होते काय नाही. चला आता 5 वाजले. नेपेर आणायचं, भैया नेपेर तोडून ठेवतोय, मग मी वाहतो. एवढं नेपेर आणून टाकलंय उद्या कुट्टी करायला. हा गहू आहे ना, असं बघितलं ना तरी पण लाईन दिसत आहेत, आणि असा बघितला ना तरी पण हे बघा लाईन दिसत आहेत. इकडनं पण लाईन दिसत आहेत, कारण की हा पेरलायच आपण उभा आणि आडवा दोन्ही पण. हे आता ह्याच्यातच असं बघितलं ना तरी पण लाईन दिसत आहेत, हे बघा. आता ह्या गव्हाला उभा आणि आडवं पेरायचं कारण काय ना, ह्याच्यातून फक्त म्हणजे एकच गहू वरती येतो, म्हणजे ह्याला फुटवे फुटत नाहीत, जास्त फुटवे फुटत नाहीत ना, तर त्याच्यामुळे ह्याला उभा आडवं पेरले. बघा हा सिंगल गहू एकटाच वर आला, ह्याला फुटवाच नाही, ह्याला किमान 3 तरी फुटवे पाहिजे होते, तर त्याच्यामुळे आपण
असं गेले उबाडवं पेरले. तर मी आलो ह्या गाईला न्यायला, हिला घेऊन जातो, हिला पाणी पाजायचं. चल किलरी या इकडं या, बास बास थांब. असा हात लावायसाठी सगळे बोलवलं की येतातच. चला खिलेरी आली. परत मला हे बाहेरचे गुरं घरामध्ये बांधायचे, घरामध्ये म्हणजे त्यांच्या घरामध्ये बांधायचे त्यांना. एक खिलेरीला बांधल्यावर होय बस. आता का हौदात जाते का, पाणी प्यायला जागा शोधते. ह्याला ना शेंगदाणा पेंडीवर गव्हाचं पीठ टाकून सवय लावली आहेत त्याला शेंगदाणा पेंड खायची. आज गव्हाचं पीठ नाही आणलं तरी पण शेंगदाणा पेंड खात आहे, कारण त्याला तर सवय लागली. पण तरी ते त्याच्यात गव्हाचं पीठ सापडतं आहे. पण आज गव्हाचं पीठ टाकलंच नाही. आता खात आहे ते चांगलं खुराक. चला आता गुरं आले चरून, ह्याच्यातले वरच्या शेडमधले बांधतो मी. गौरंग कामणे ना भाई. चला माझी वाट बघतोय काय. उद्या आपण हे बैल झोपणार आहोत आपल्या चिमण्यावर. फक्त ह्यांना जरा इथून काळजी नाही. ए गावळ्या हो. फक्त म्हणजे इकडून ह्या शेणखतून गेले नाही पाहिजे, तर बाकी मग चालतात ते व्यवस्थित. उद्याच्याला हे बैल झोपायचेत आपल्या चिमण्यासोबत. सगळे बांधले, फक्त हिऱ्याला मी आत्ता गोट्यातच बांधणार होतो, तोवर हे जनावर आले. हे चल ना म्हातारी.